नमस्कार, मी सुरेश माधवराव सलादे, वडनेर बैरो. आपण ज्या द्राक्ष बागेत उभा आहे ही द्राक्ष बाग आज हिचा 121 ते 125 रुपये प्रति किलोने याचा सौदा झालेला होता. परवा पहाटे झालेल्या द्राक्ष बागेच्या पावसाने द्राक्ष बागेचं अतोनात नुकसान केलं आणि पटणार नाही शेतकरी किती हालाकीच्या परिस्थितीतून जातो. ज्या बागेचे 35 ते 40 लाख रुपये व्हायला पाहिजे, आज हाच माल व्यापारी द्राक्ष बागेत येऊन नकार देत आहे. शेतकऱ्यांचं स्वप्न, त्या कुटुंबाचं स्वप्न केवळ आणि केवळ एका अवकाळी पावसाने गमावलं. बरं, हा द्राक्षबाग जो आहे हा द्राक्षबाग संपूर्ण कर्जावरती उभा आहे. शेतकरी कर्जामध्ये त्याच्या डुबला जात आहे. खऱ्या अर्थाने जर विचार करायचा असेल तर या अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत खऱ्या अर्थाने दीर्घकालीन योजना राबवल्या गेल्या पाहिजे. याचं एकमेव कारण असं आहे, कारण आपली जी अर्थव्यवस्था आहे राज्याची, देशाची, ती शेतीशी निगडीत आहे. शेतकरी नुसता अन्नदाता म्हणून चालणार नाही, शेतकरी राजा म्हणून चालणार नाही, तर त्या शेतकऱ्याला आसमानी आणि सुलतानी संकटांना सामोरं जाण्यासाठी खऱ्या अर्थाने पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. आता या द्राक्ष बागेवरती जर तातडीनं उपाय करायची योजना असतील तर मागेल त्याला आच्छादन मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे इतर पिकांना कमी रकमेमध्ये त्यांचे विमे काढले जातात, अगदी याचे जास्त पैसे गेले तर हरकत नाही, परंतु 100% विमा या बागेंचा शासनाने काढला पाहिजे, तरच शेतकरी यातून उठेल. अन्यथा महाराष्ट्राला लागलेला आत्महत्येचा कलंक हा कधी पुसून जाणार नाही. म्हणून शासनाने, कृषी मंत्रालयाने आणि महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकरी जिवंत ठेवण्यासाठी काही ना काही दीर्घकालीन योजना राबवणं गरजेचं आहे. एक नुकसान झालेल्या द्राक्ष शेतकऱ्याच्या माळ्यामध्ये आता उभा आहे. 27 तारखेला जो पाऊस पडला त्याच्यात 25 टन द्राक्षाची शेतकऱ्याची नुकसान झाली आहे. काल आम्ही आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना कळवल्यानंतर त्यांनी दखल घेऊन येऊन कृषी खात्याचे लोक त्यांनी पंचनामे वगैरे केले. पण आमची दुसरी अशी एक मागणी आहे का वारंवार द्राक्ष शेतकऱ्यांवर जे संकट येत आहे त्यासाठी शासनानं इतर पिकांना जसं 1 रुपयात विमा देता असा द्राक्ष उत्पादकांना थोडे जास्तचे पैसे घेऊन 100% कव्हरेज दिलं पाहिजे द्राक्ष उत्पादकांना. म्हणजे त्यांना हे जे नेहमी संकटाला सामोरे जावं लागतं याच्यासाठी जाणार नाही. दुसरी गोष्ट, मागेल त्याला क्रॉप कव्हर दिलं पाहिजे. वरती जे आच्छादन, क्रॉप कव्हर म्हणजे आच्छादन, ते दिलं पाहिजे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. ह्या 2 गोष्टीचं कृषी मंत्र्यांना जास्तीत जास्त विचार केला पाहिजे द्राक्ष उत्पादकांसाठी. मी भाऊसाहेब देवराम भालेराव, वडनेर बैरो द्राक्ष बागायतदार संघाचा संचालक आहे.